स्वप्ननगरी मुंबई आणि मुंबईकरांसाठी बुधवारचा 8 ऑक्टोबरचा दिवस हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 वाहतूक सेवांचं उद्घाटन झालंय। यामध्ये बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलंय। त्याचबरोबर ॲक्वालाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 3चा अंतिम टप्पा आणि मुंबई वन ॲपचे उद्घाटन करण्यात आले। या तिन्ही सेवांमुळे मुंबईच्या वाहतुकीला एक नवा बूस्ट मिळणार आहे। या तिन्ही सेवा मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचंही बोललं जात आहे। यापैकी मुंबई वन ॲपची सर्वत्र चर्चा आहे आणि असं म्हटलं जात आहे की हे ॲप मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासाच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणेल। असं हे मुंबई वन ॲप नेमकं आहे काय, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, मुंबईकरांना त्याचे काय फायदे होणार आहेत आणि आज उद्घाटन झालेले हे तिन्ही प्रकल्प नेमके आहेत काय, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आलेख चाळके। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं मुंबई वन हे ॲप भारतातील पहिलं इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप आहे। या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 11 सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवठादारांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणतं। याचाच अर्थ असा की मुंबईकरांना आता एकाच तिकिटावर महामुंबईची सफर करता येणार आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरांच्या बसनं, तिथून लोकलनं, मग मेट्रो किंवा मोनो व तिथून पुन्हा मुंबईत बेस्टच्या बसनं प्रवास केला तरी यासाठीचं तिकीट हे एकत्र काढता येणार आहे। प्रत्येक प्रवास बदलाला स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज नसेल, हे या ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। त्यामुळे वेगवेगळी तिकीटं काढण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार असून प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार आहे। या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वाहतूक सेवा संस्थांमध्ये मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7, मुंबई मेट्रो लाईन 3, मुंबई मेट्रो लाईन 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट, ठाणे महानगर परिवहन, मीरा भाईंदर महानगर परिवहन, कल्याण डोंबिवली महानगर परिवहन आणि नवी मुंबई महानगर परिवहन यांचा समावेश असणार आहे। या उपक्रमामुळे प्रवाशांना एकाच ॲपवरून प्रवास नियोजन, तिकीट खरेदी आणि थेट वेळापत्रक माहिती मिळू शकते। विविध वाहतूक साधनांमधील जोडणी सुधारून मुंबई वन ॲप मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला डिजिटल आणि आधुनिक बनवण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल ठरतंय। वसई, विरार, पालघर आणि कल्याणच्या पुढील भाग वगळून महामुंबईत कोणत्याही भागातून कुठेही सार्वजनिक वाहनानं प्रवास करताना आता वेगळं तिकीट काढण्याचा त्रास संपलाय। महामुंबईतील कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी मुंबई वन या ॲपमधून एकच ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे। प्रवाशांना याचे काय फायदे होणार आहेत, तर या ॲपमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील। या ॲप अंतर्गत अनेक सार्वजनिक परिवहन सेवा पुरवठादारांच्या सेवेचं तिकीट काढता येईल। डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि रांगेत उभं राहण्याची गरज उरणार नाही। एकापेक्षा अधिक वाहतूक पर्यायांची गरज असलेल्या प्रवाशांसाठी एकाच बहुआयामी तिकिटाची उपलब्धता अशा सोयींचा समावेश आहे। या ॲपच्या माध्यमातून विलंब होत असेल तर त्याबद्दलची माहिती, पर्यायी मार्ग आणि अंदाजित आगमनाच्या वेळेबद्दल प्रास्ताविक वेळेतील प्रवासाची माहितीही मिळू शकणार आहे। यासोबतच जवळपासची स्थानकं, आकर्षक आणि महत्त्वाची ठिकाणं याबद्दलची नकाशासह माहिती, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी आपत्कालीन व आणीबाणीच्या घटनांची पूर्वसूचना देणारी सुविधाही यामध्ये उपलब्ध आहे। या सर्व सुविधांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित बनणार आहे आणि मुंबईकरांना प्रवासाचा एक नवा अनुभव मिळणार आहे। हे सगळं ठीक आहे, पण हे ॲप नेमकं वापरायचं कसं, तर अगदी सोपं आहे। गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून मुंबई वन हे ॲप डाउनलोड करायचं। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून ॲपमध्ये लॉग इन करायचं। यानंतर तुम्हाला जिथून प्रवासाची सुरुवात करायची आहे ते स्थानक आणि जिथे पोहोचायचं आहे ते स्थानक निवडायचं। ॲप तुमच्या जवळचं स्थानक आपोआप शोधून दाखवतं। एका व्यवहारात तुम्ही जास्तीत जास्त 4 तिकीटं बुक करू शकता। तिकिटाचे भाडे तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल पद्धतीने भरू शकता। पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्वरित एक QR कोड तयार होईल। हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलेल्या 3 प्रकल्पांपैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ। या बहुचर्चित विमानतळामुळे 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या मोजक्या शहरांच्या यादीत मुंबईचंही नाव ॲड झालंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराला जागतिक स्तरावरील मल्टी एअरपोर्ट सिस्टीमच्या श्रेणीत स्थान मिळणार आहे। या विमानतळाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमानतळ देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड प्रकल्पांपैकी एक आहे। सुमारे 19,650 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेलं हे विमानतळ आहे आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आले।
मुंबई महानगर क्षेत्रासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्देश हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत काम करून शहरातील वर्दळ कमी करणं हा आहे। याच सोबत मुंबईला जागतिक मल्टी एअरपोर्ट सिस्टीममध्ये आणणं हा आहे। 1160 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेलं हे विमानतळ भविष्यात दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळेल। विशेष वैशिष्ट्यांमध्ये ऑटोमेटेड पीपल मूव्हर प्रणालीचा समावेश आहे, जी 4 टर्मिनल्समध्ये प्रवाशांसाठी सहज इंटर टर्मिनल ट्रान्सफर सुविधा देईल। ऑटोमेटेड पीपल मूव्हर म्हणजे एक स्वयंचलित ट्रेन किंवा शटल सेवा, जी एअरपोर्ट किंवा मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये प्रवाशांना सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तयार केली जाते। स्वयंचलित म्हणजे याला चालकाची गरज नाही, सिस्टीम आपोआप चालते। यामुळे टर्मिनल्स, पार्किंग, कार रेंटल किंवा शहराशी जोडलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रवाशांना लगेच आणि आरामात पोहोचवते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 टर्मिनल्स जोडण्यासाठी APM वापरला जाईल, ज्यामुळे प्रवाशांना सोप्या आणि जलद इंटर टर्मिनल ट्रान्सफरची सुविधा मिळेल। सतत टिकाऊ पद्धतीचा अवलंब करत विमानतळात सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल साठवणूक, सुमारे 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि इलेक्ट्रिक बस सेवाद्वारे शहरातील प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटीची सोय असेल। याशिवाय नवी मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल जे वॉटर टॅक्सीनेही जोडले जाईल। दरम्यान मुंबईतील कुलाबा वांद्रे सिप्स या मार्गावरील मेट्रो 3 मार्गातील पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीरित्या प्रवाशांसाठी सुरू झालाय आणि यानंतर आता देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचा शेवटचा टप्पाही मुंबईकरांसाठी खुला झालाय। मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे, त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे। शहराच्या वर्दळीच्या भागातून हे मेट्रो जाणार आहे, त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जाम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे। 2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्याची किंमत 23,000 कोटी होती। त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आलाय। असे हे तिन्ही प्रकल्प आता मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत, त्यामुळे मुंबईच्या विकासाला चालना मिळणार आहे। या सगळ्या प्रकल्पांविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।